हाय फ्रेंड्स, परम एज्युकेशन मध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. आपण काल आपल्या 10th जॉमेट्री सुरू केलाय. जॉमेट्रीचा पार्ट म्हणजे मॅथ सेकंडचा पार्ट सुरू केलाय आणि त्यामध्ये आपण सिमिलॅरिटी हा टॉपिक चालू केला होता. त्या सिमिलॅरिटी मध्ये आपण प्रीवियस लेक्चर मध्ये रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स याच्यावरचं पूर्ण बेसिक बघितलं होतं आणि लगेच त्या बेसिकचा यूज करून आपण प्रॅक्टिस सेट 1.1 पण सॉल्व्ह केलाय. आता आपल्याला 1.2 जो प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायचा आहे त्याच्यावरती डिपेंड काही जे बेसिक आहे ते अत्यंत महत्त्वाचे बेसिक आहेत. काही थेरम्स आहेत, काही प्रॉपर्टी आहेत. त्या थेरम्स आणि प्रॉपर्टीचा यूज करून आपल्याला 1.2 सॉल्व्ह करायचा आहे. जर त्या थेरम आणि प्रॉपर्टीज आपल्याला चांगल्या झाल्या नाही तर 1.2 आपल्याला सॉल्व्ह पण करता येणार नाही आणि आपलं मॅथमॅटिक्सचं खूप सारं बेसिक सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला जमणार नाही. इतर चॅप्टरशी रिलेटेड सुद्धा त्या गोष्टी आहेत, त्यामुळे आपल्याला ते आज सॉल्व्ह करायचे. तर लगेच वेळ न घालवता आपण त्याच्याकडे जाऊया. तर आज जो आपला फर्स्ट पार्ट आपल्याला बघायचा आहे तो आहे बीपीटी थेरम. बीपीटी म्हणजे बी म्हणजे बेसिक, पी म्हणजे प्रोपोर्शनॅलिटी आणि टी म्हणजे थेरम. याला शॉर्ट मध्ये म्हटलं जातं बीपीटी थेरम. काय म्हटलं जातं? बीपीटी म्हणजे काय? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपल्याला बघायचा. अत्यंत महत्त्वाचा थेरम आहे. सगळ्यात पहिले थेरम शिकायचा म्हणजे त्याचं जे स्टेटमेंट असतं ते स्टेटमेंट समजून घेणं गरजेचं आहे. काय म्हणलंय स्टेटमेंट मध्ये? इफ अ लाईन पॅरलल टू साइड ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड्स in the two distinct point then the line divides the sides in the same proportion. म्हणजे काय की जर सपोज एक असा ट्रायंगल असेल, ठीक आहे, त्याला वेगळ्या कलर मध्ये घेतो. लेट्स सी हियर. काय म्हटलंय की जर सपोज एक ट्रायंगल आहे, हा एक ट्रायंगल आहे, याला नाव दिलं एबीसी. काय नाव दिलं या ट्रायंगलला? एबीसी. तर एक लाईन जी आहे ती ट्रायंगलच्या एका साइडला पॅरलल, म्हणजे जर सपोज या बीसी ला एक लाईन पॅरलल घेतली, ही लाईन एल आहे. काय ही लाईन? एल. अ लाईन पॅरलल टू वन साइड ऑफ अ ट्रायंगल. ट्रायंगलच्या एका साइडला जर लाईन पॅरलल असेल, इंटरसेक्ट द रिमेनिंग टू साइड इन टू डिस्टिंक्ट पॉइंट. ती काय करते तर दुसऱ्या दोन साइडला दोन डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. म्हणजे पी आणि क्यू मध्ये इंटरसेक्ट केलं म्हणजे काय? दॅट लाईन एल इज पॅरलल टू बीसी. Line L is parallel to BC and that intersect AB and AC at point P and Q. P आणि Q मध्ये काय करते? ती इंटरसेक्ट करते. थेरम म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला पाहून लिहायच्यात या स्टेटमेंट वरून. या स्टेटमेंट वरूनच फिगर बनवली ट्रायंगल एबीसी ची. PQ त्याला पॅरलल, लाईन L त्याला पॅरलल घेतली. गिवन मध्ये लिहिलं इन ट्रायंगल ABC line L is parallel to BC and that line L intersect AB and AC at point P and Q. अशा पद्धतीने ही फिगर आपण बनवली. ठीक आहे, आलं इथपर्यंत लक्षात? ठीक आहे, गिवन आणि टू प्रूव्ह कन्स्ट्रक्शन या सर्व गोष्टी लिहिता गेल्या पाहिजे. आलं लक्षात? काय म्हणलं की या लाईन पॅरलल टू साइड ऑफ ट्रायंगल, त्या ट्रायंगलच्या साइडला ही लाईन पॅरलल घेतली, त्यानंतर ती इंटरसेक्ट करते, ती AB आणि AC ला P आणि Q पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. हे सर्व गिवन आपण लिहून टाकलं. आता प्रूव्ह काय करायचंय? देन द डिवाइड्स द साइड्स इन द सेम प्रोपोर्शन. ज्या साइडला इंटरसेक्ट केलंय त्याला सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड केलं पाहिजे. सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड म्हणजे काय की AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC आलं पाहिजे. सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड केलं पाहिजे. म्हणजे AP अपॉन PB AQ अपॉन QC हे सुद्धा आपल्याला फिगर मधूनच आपण पाहून लिहिलं. जे स्टेटमेंट दिलं त्या स्टेटमेंट वरूनच आपण बघून लिहिलं, काहीच मनात लिहिलं नाही. हे झालं तुमचं टू प्रूव्ह की ते त्या साइडला सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करते. म्हणजे AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. त्यानंतर कन्स्ट्रक्शन काय केलं तर कन्स्ट्रक्शन हे PC आणि QB हे ड्रॉ केलंय. PC आणि QB ड्रॉ केलं, हे झालं तुमचं कन्स्ट्रक्शन. आता आपल्याला अगेन एक कन्स्ट्रक्शन करायचं जे बुक मध्ये दिलं नाही. बुक मध्ये दिलेलं आहे सेम आपण त्याच पद्धतीने थेरम सॉल्व्ह करणार आहे. बुकच्या व्यतिरिक्त जाणार नाही. फक्त बुकच्या व्यतिरिक्त काही कन्सेप्ट जे आहेत ते तुम्हाला समजण्यासाठी इझी होईल ते सांगतोय. काय करायचं? आणखीन एक कन्स्ट्रक्शन घ्यायचं की या AP लाईन वरती एक QM लाईन ड्रॉ करायची. काय करायचं तर या AP लाईन वरती QM लाईन ड्रॉ करायची. QM परपेंडिक्युलर ड्रॉ करायची. कशी ड्रॉ करायची? परपेंडिक्युलर. सो काय म्हणायचं? याला M नाव द्या. काय नाव द्या? QM. सो म्हणायचं ड्रॉ QM परपेंडिक्युलर टू AP. QM ड्रॉ QM परपेंडिक्युलर टू AP. आणि दुसरी ड्रॉ करायची PN. इकडे ड्रॉ केली PN. काय ड्रॉ केला? PN परपेंडिक्युलर टू AQ. हे कन्स्ट्रक्शन आपल्याला आणखीन करायचंय. ठीक आहे, जे बुक मध्ये दिलंय त्याच्या व्यतिरिक्त कन्स्ट्रक्शन करायचंय. काय करायचंय तर एक QM ड्रॉ करायची आहे AP वरती. ही QM ड्रॉ केली AP वरती आणि ही PN ड्रॉ केली AQ वरती. अशा पद्धतीने हे कन्स्ट्रक्शन करायचे. आणि आता उरलेला प्रूफ आपण लिहूया. ठीक आहे,
काय केलं इथे कन्स्ट्रक्शन आपल्याला कळावं म्हणून परत लिहून घेऊ. काय केलं आपण, तर इथे QM ड्रॉ केलं. ठीक आहे, QM ह्या AP वरती आणि इकडे PN ड्रॉ केलं, परपेंडिक्युलर ड्रॉ केलं AQ वरती. ठीक आहे, आता प्रूफ लिहायचा आहे, बरोबर आहे. स्टेप बाय स्टेप लिहू आपण प्रूफ, काही अडचण नाही. चला आता प्रूफ लिहूया. आता प्रूफ लिहिताना काय करायचं, दोन ट्रायंगल कन्सिडर करायचे. ठीक आहे, सगळ्यात पहिले मी तुम्हाला डिनोट करून दाखवतो. हा APQ ट्रायंगल, कोणता ट्रायंगल, APQ. आता सांगा मला मित्रांनो, हा APQ जर ट्रायंगल तुम्ही कन्सिडर केला, तुम्ही जर AP कन्सिडर केला तर हाईट काय होईल, QM होईल. हाईट काय होईल, QM होईल. जो आपण फर्स्ट लेक्चर बघितलं ते फर्स्ट लेक्चर तुम्हाला अत्यंत म्हणजे एकदम काळजीपूर्वक लक्षात घ्यावं लागेल. कायसाठी, की बेस हाईट हे रिलेशन कळलं पाहिजे, की कोणता बेस घेतला की कोणती हाईट घ्यायची, हे त्या लेक्चर मध्ये मी व्यवस्थित एक्सप्लेन केलंय. म्हणजे जर ह्या APQ ऑरेंज कलरच्या ट्रायंगल मध्ये जर तुम्ही हा AP जर बेस कन्सिडर केला तर हाईट काय कन्सिडर करावं लागेल तुम्हाला, QM. हाईट काय कन्सिडर करावं लागेल, QM. आलं लक्षात, कारण जो परपेंडिक्युलर असतो तो असतो हाईट आणि ज्या साइडवर परपेंडिक्युलर आहे ती असते हाईट. मग जर AP बेस घेतला तर हाईट काय घ्यावं लागेल, QM घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल, QM. त्यानंतर आपण परत दुसरा एक ट्रायंगल घेऊ, दुसरा कोणता ट्रायंगल घ्यायचा आहे, हा PQB. हा PQB जर हा येलो ट्रायंगल घेतला, याच्यामध्ये बेस कोणता घ्यायचा, PB. जर PB बेस घेतला तर काय हाईट घ्यावं लागेल, QMच हाईट घ्यावं लागेल. कारण त्या दिवशी सुद्धा मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवलं होतं. सपोज मी हा ट्रायंगल या ठिकाणी परत ड्रॉ करून दाखवतो, की जर म्हटलं होतं मी की असा एखादा ट्रायंगल असेल, याला नाव दिलं PB आणि Q. ह्याला मी थोडंसं असं ड्रॉ केलं. म्हणजे काय केलं, P हा PQB अशाच प्रकारचा एक ट्रायंगल आहे. हा एक अशाच प्रकारचा एक ट्रायंगल आहे. आता मला सांगा, याला तुम्हाला हाईट तसा नाही येतो, सॉरी इकडे Q येईल. ठीक आहे, हे Q आणि इकडे B येईल, Q आणि B. तर थोडंसं टिल्ड केलं आपण, म्हणजे ह्या PQ ला जर स्ट्रेट केलं तर QB येईल, बरोबर आहे. QB, हा राईट, Q वरती जाईल ना, Q वरती जाईल आणि P खाली येईल. लक्षात द्या, Q आणि P असा एक ट्रायंगल झाला. काय केलं, याला टिल्ट केलं, असं इकडे फिरवलं तर हा P इकडे खाली आला, याला असं फिरवलं, P खाली आला आणि Q वरती गेला. हा ट्रायंगल इकडे शिफ्ट केला. मला सांगा, हा तुमचा काय त्याला BPQ ट्रायंगल आहे कोणता, किंवा PQB ट्रायंगल आहे. आता याची हाईट ड्रॉ करायची म्हटल्यावर कुठून ड्रॉ करावं लागेल मित्रांनो, या Q वरून ड्रॉ करावं लागेल. ते शिकलेलं आहे आपण, याला नाव दिलं QM. म्हणजे या PQB ची हाईट सुद्धा QMच येईल. बऱ्याच जणांनी ते बुक मध्ये डायरेक्टली दिलंय, परंतु इकडे लक्ष द्या ते कसं आलंय, तर ह्या पद्धतीने आलंय की हे जे QM आहे या ट्रायंगलची हाईट इकडेच, कारण हाईट परपेंडिक्युलर घ्यावी लागते. तर तुम्हाला जर तुम्ही हा PB बेस कन्सिडर केला, PB, तर इकडे कुठेच तुम्ही त्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करू शकत नाही. हे फर्स्ट लेक्चर आहे तुम्हाला आवर्जून बघावं लागेल. त्या लेक्चर मध्ये मी सांगितलंय त्यावेळेस तुम्हाला परपेंडिक्युलर असाच ड्रॉ करावा लागतो. त्यामुळे या PQB चा परपेंडिक्युलर हाईट जी आहे ती पण काय असेल, QMच असेल. एवढी जनरल फॅक्ट लक्षात यायला पाहिजे. म्हणजे काय, जो तुम्हाला या ठिकाणी ऑरेंज कलर मध्ये दिसतो त्या ट्रायंगलची AP बेस आणि QM हाईट आहे, आणि जो येलो कलर मध्ये PB जर बेस कन्सिडर केला तर त्या PB ला परपेंडिक्युलर बेस ह्या QMच हाईट येईल. तुमची QMच काय येईल, हाईट येईल. मग या ठिकाणी लिहून घ्यायचं, काय लिहायचं, इन ट्रायंगल APQ, इन ट्रायंगल APQ बेस काय तुमचा, तर बेस आहे तुमचा बेस AP आणि जी हाईट, बेसला आपण B म्हणू, वाटलंच तर बेसला आपण B म्हणू. ठीक आहे, बेसला B म्हटलं तर B काय होईल तुमचा, बेस AP आणि जी हाईट आहे तुमची H ती QM होईल. हाईट काय होईल, QM होईल. आता त्यानंतर इन ट्रायंगल दुसरा कोणता ट्रायंगल तुमचा, PQB म्हटलं, PQB, इन ट्रायंगल PQ मध्ये तुमचा बेस काय, तर PB, बेस PB आहे आणि हाईट काय तुमची, हाईट QM आहे. सपोज याला तुम्ही B1 B2 H1 H2 असं जरी म्हटलं, B1 B2 H1 H2 असं जरी म्हटलं तरी पण मित्रांनो काय होईल, APQ ट्रायंगल मध्ये AP बेस QM हाईट आणि PQB ट्रायंगल मध्ये PB बेस आणि
QM हाईट. कसं आलं तर हा ट्रायंगल असा खाली फिरवायचा, इकडे जर टिल्ट केला तर ही परपेंडिक्युलर हाईट Q मधून होती. या PB वरती कुठून परपेंडिक्युलर ड्रॉ करू शकता बघा बरं. या B वरून पण ड्रॉ करता येणार नाही, तुम्हाला या Q वरूनच या PB वर हाईट परपेंडिक्युलर ड्रॉ करावं लागेल. हाईट परपेंडिक्युलर असते बरोबर आहे, तर या PB वर या Q वरूनच परपेंडिक्युलर असा एक्सटेंड करून ड्रॉ करावं लागेल. फर्स्ट लेक्चर मध्ये मी व्यवस्थित सांगितलेलं आहे आणि इथे पण लक्षात घ्या. मग या ठिकाणी APQ आणि PQB ची हाईट काय सेम आहे, आणि ज्या वेळेस दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो घेतो आणि ज्यावेळेस हाईट सेम असते त्यावेळेस त्याचा रेशो हा त्याच्या बेसशी काय असतो, बेसच्या रेशोशी इक्वल असतो. मग आपण याला जर घेतलं की एरिया ऑफ ट्रायंगल, व्यवस्थित इथे आपल्याला जागेचं मॅनेजमेंट पण बघावं लागेल. काय म्हणावं लागेल, एरिया ऑफ ट्रायंगल APQ, एरिया ऑफ ट्रायंगल APQ. आता एक जनरल आयडिया लक्षात घ्यायची म्हणजे बाकी गोष्टी लक्षात येतील. एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQB काय होईल तुमचं, तर काय असतं आपलं बेसिक आपलं एरिया ऑफ टू ट्रायंगल्स बेस इंटू हाईट डिवाइडेड बाय बेस इंटू हाईट. म्हणजे पहिल्या ट्रायंगलचा बेस इंटू हाईट डिवाइडेड बाय दुसऱ्या ट्रायंगलचा बेस इंटू हाईट. आता हाईट जर सेम असेल तर त्यावेळेस रेशो काय होतो तुमचा बेसशी करस्पॉन्डन्स होतो. म्हणजे काय होईल तुमचं या ठिकाणी B1 अपॉन B2 काय होईल, B1 अपॉन B2 बिकॉज हाईट्स आर सेम. या दोघांची हाईट काय तर QM सेम आहे. इथं वाक्य लिहून टाकावं लागेल की ट्रायंगल APQ आणि PQB हॅव सेम हाईट, हॅव सेम हाईट. मग तिथं सेम हाईट म्हटलं की हे B1 अपॉन B2 इथं तुम्हाला स्टेटमेंट लिहून टाकावं लागेल. काय स्टेटमेंट लिहावं लागेल, ratios of areas of two triangles if they have same heights is equal to ratio of their corresponding bases. B1 upon B2 म्हणजे काय होईल AP upon PB, AP upon PB. याला इक्वेशन फर्स्ट म्हणा, याला इक्वेशन फर्स्ट म्हणलं. काय केलं, APQ ट्रायंगल मध्ये बेस आहे AP आणि हाईट आहे QM. PQB येलो ट्रायंगल मध्ये बेस आहे PB आणि हाईट या PB वरच, जो बेस आहे त्याच्यावरच हाईट ड्रॉ करावी लागते. मग या बेस वरती हाईट या Q पासून ड्रॉ करावी लागेल वरच्या वर्टेक्स पासून. मग या PB वरती केलं त्याला एक्सटेंड करून QM काय त्याची हाईट, आणि या APQ आणि PQB या दोन्ही ट्रायंगलची हाईट QM आहे. याच्यावरती एक स्टेटमेंट लिहून टाकायचं APQ and PQB हॅव सेम हाईट, आणि सेम हाईट असेल तर B1 upon B2 आणि ते स्टेटमेंट लिहून टाकायचं. रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इफ दे हॅव सेम हाईट्स इज इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डंट बेसेस. B1 काय तुमचा AP, B2 काय तुमचा PB. दॅट इज इक्वेशन नंबर फर्स्ट. हे तुमचं इक्वेशन नंबर फर्स्ट बनलं. आता या सर्व गोष्टी मी या ठिकाणी इरेज करतो. हे काय करतो मी इरेज करतो. आता जे तुमच्या हाईट होते त्या हाईट परत ड्रॉ करून ठेवतो ज्या कन्स्ट्रक्शन मधून तुम्ही केल्या. हे काय तुमचं QM आहे, ही परपेंडिक्युलर हाईट, आणि इकडे काय तर PN आहे, ठीक आहे, ही तुमची परपेंडिक्युलर हाईट. एवढं ड्रॉ करून ठेवलं, ठीक आहे. आता लक्ष द्या, नेक्स्ट काय, आता APQ आणि PQB ट्रायंगल कन्सिडर केला होता. आता परत काय करू आपण, APQच ट्रायंगल घेऊ. काय करू, APQच ट्रायंगल घेऊ, पण जो दुसरा ट्रायंगल घेऊ तो आपण PQC ट्रायंगल घेऊ. कोणता घेऊ, हा PQC ट्रायंगल घेऊ. कोणता ट्रायंगल घ्यायचा, PQC ट्रायंगल. आता यामध्ये बघितलं हाईट काय PNच आहे, म्हणून काय करावं लागेल, PN हाईट घेण्यासाठी AQ बेस कन्सिडर करावा लागेल. जर तुम्ही या APQचा AQ बेस कन्सिडर केला तर तुमची हाईट काय होईल, PN होईल. हाईट काय होईल, PN होईल. आणि ह्या PQC चा जर QC बेस कन्सिडर केला तर या QC बेसवर कोणती हाईट घ्यावी लागेल, PN. कारण या QC बेसवरच हाईट ड्रॉ करावी लागेल. आणि हाईट काय कशी ड्रॉ करावी लागते, त्याच्या अपोजिट म्हणजे व्हर्टेक्सच्या अपोजिट साइडचा बेस असेल तर त्याच्या अपोजिट व्हर्टेक्स मधून ड्रॉ करावी लागते. मग या QC चा कोणता व्हर्टेक्स आहे, P. या P व्हर्टेक्स पासून इकडे तर परपेंडिक्युलर कुठे ड्रॉ करता येणार नाही, कुठे इकडे परपेंडिक्युलर ड्रॉ करावं लागेल. म्हणजे या QC ला एक्सटेंड करून म्हणजे हा PN काय होईल, हाईट. म्हणजे हा APQ ट्रायंगलचा AQ बेस असेल तर PN हाईट होईल, आणि या PQC ट्रायंगलचा QC बेस असेल तर PNच हाईट होईल. म्हणजे याची पण हाईट सेम होईल. म्हणजे रेशो B1 upon B2 C किंवा तो जे बेस असेल ते. मग काय करू आपण, काय म्हणू, इन ट्रायंगल APQ, इन ट्रायंगल APQ बेस काय कन्सिडर करायचा आपल्याला, त्याला आपण सपोज B3 नाव दिलं तर B3 त्याला बेस काय कन्सिडर करू आपण, AQ. बेस काय होईल, AQ होईल. आणि जे हाईट आहे H3, हाईट काय होईल तुमची PN होईल, हाईट PNच होईल. त्यानंतर दुसरा ट्रायंगल PQC आहे. सो ट्रायंगल PQC मध्ये जर बघितलं तर B4 त्याचा बेस B4 म्हटलं तर बेस काय होईल, QC, आणि हाईट काय येईल त्याची H4, तर हाईट त्याची पण PN येईल. आता परत एक वाक्य लिहून टाकू, APQ and PQC हॅव सेम हाईट. इथे लिहून टाकलं की APQ and PQC हॅव सेम हाईट. जर सेम हाईट असेल तर रेशो काय येईल त्याचा, एरिया ऑफ ट्रायंगल APQ डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQC
जर असेल तर काय येईल B3/B4 बिकॉज रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स व्हेन दे हॅव सेम हाईट्स इज इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डन्स बेसिस. आता या ठिकाणी दोघांची हाईट सेम आहे, करस्पॉन्डन्स बेसिस काय आहे तुमचा AQ/QC. AQ/QC दॅट इज इक्वेशन नंबर सेकंड. आता आलं इथपर्यंत लक्षात? ठीक आहे. काय डाऊट? काय केलं आपण सगळ्यात पहिले? हा APQ ट्रायंगल कन्सिडर केला तेव्हा तुम्ही AP बेस जर घेतला तर QM हाईट यावं लागली, आणि हा PQB ट्रायंगल घेतला, हा PB जर बेस घेतला तर त्या बेसवर परपेंडिक्युलर ही QMच हाईट यावं लागेल. बरोबर आहे. त्यानंतर हा APQ ट्रायंगल घेतला, AQ बेस घेतला तर PN हाईट, आणि हा PQC ट्रायंगल घेतला PN हाईट सेम असल्यामुळे बेसचा रेशो आला, त्यामुळे तुम्हाला हे दोन इक्वेशन मिळाले. इथपर्यंत लक्षात आलं? आता हा APQ आणि APQ मी तुम्हाला सांगितलं बेस आणि हाईट तुम्ही बदलली, हा बेस किंवा इकडचा बेस कोणताही बेस घेतला, कोणती हाईट घेतली तर त्याने वापरलेला जो एरिया आहे ते क्षेत्र आहे ते बदलणार नाही, त्यामुळे APQ आणि APQ या ठिकाणी इक्वलच आहे. आता PQB आणि PQC मध्ये एक रिलेशन बघू. PQB आणि PQC मध्ये काय रिलेशन येतं ते बघू. ओके, हाईट मी परत ड्रॉ करून ठेवली, काही विषय नाही. ओके, किंवा ते हाईटची हे पण नाही आपल्याला. आता बघा इन ट्रायंगल PQC आणि PB मध्ये बघा, PQB मध्ये बघा. आता PQB कोणता आहे? हा PQB हा ट्रायंगल. परत एक ग्रीन मध्ये ड्रॉ करतो मी PQC ट्रायंगल. हा PQC ट्रायंगल. मला सांगा जर PQ बेस घेतला तर दोघांचा बेस काय? कॉमन. या ऑरेंज मध्ये जर ऑरेंज म्हणजे हा PQB ट्रायंगलचा ऑरेंज बेस जर घेतला PQ, आणि या PQC ट्रायंगलचा जर हा ग्रीन बेस PQ घेतला तर कोणता पार्ट कॉमन आहे? PQ. म्हणजे या दोन ट्रायंगलचा PBQ आणि PBC चा काय तर बेस सेम आहे. बेस काय होईल? सेम. PQ बेस सेम आहे. आणि बघा ही L लाईन आणि BC लाईन पॅरलल आहे. लेक्चर फर्स्ट बघा, म्हणून म्हटलं होतं त्यावेळेसच लेक्चर फर्स्ट मध्ये मी सांगितलं होतं की ह्या दोन पॅरलल लाईन मध्ये जे ट्रायंगल असतात त्यांच्या हाईट सेम असतात. हे लक्षात घ्या, याचा उपयोग आपल्याला BPT मध्ये होणार आहे आणि तो उपयोग इथं होतोय. काय की त्यावेळेस पण मी सांगितलं होतं, परत पण सांगतो की जर दोन लाईन पॅरलल असेल त्याच्यामध्ये दोन ट्रायंगल जर आपण ड्रॉ केले त्यांच्या हाईट सेम असेल, म्हणून या BPQ ट्रायंगल आणि हा PQC ट्रायंगल जर आपण PQ बेस घेतला तर PQ बेस दोघांचा सेम आहे, आणि या पॅरलल लाईन पैकी कोणता जरी एक बेस तुम्ही कन्सिडर केला तर त्या बेसवर त्या दोघांची हाईट काय येईल? सेम. जर तुम्ही इकडचे बेस कन्सिडर केले तर मग हाईट सेम होणार नाही, पण ज्या दोन लाईन पॅरलल आहेत त्या पॅरलल लाईन मधलाच एक बेस जर कन्सिडर केला तर दोघांची हाईट काय होईल? दोन पॅरलल लाईन मध्ये सेम होईल. त्यामुळे या दोन ट्रायंगलचा बेस पण सेम, हाईट पण सेम. आणि त्यावेळेस आपण बघितलंय करून की ज्यावेळेस बेस आणि हाईट सेम असतो त्यावेळेस दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो 1:1 असतो, की म्हणजे काय असतो? इक्वल असतो. काय असतो? इक्वल. मग काय म्हणू आपण? ट्रायंगल PQB and triangle PQC have same base. दोघांचा बेस काय तर सेम आहे. have same base and they are between two parallel lines. They are between two parallel lines. हे पण लक्षात घ्या. काय की PQB आणि PQC हे ग्रीन आणि ऑरेंज दिसणार आहे. दोघांचा बेस सेम आहे, दॅट इज PQ, and they are between two parallel lines, so they have same height. आणि ती कंडिशन 4 मी तुम्हाला फर्स्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं की ज्या वेळेस हाईट आणि बेस सेम असतो त्यावेळेस दोन ट्रायंगलचा रेशो 1:1 असतो, म्हणजे तो इक्वल असतो. म्हणजे काय म्हणणार तुम्ही? एरिया ऑफ ट्रायंगल PQB is equal to area of triangle PQC. That is equation number third. म्हणजे काय? हा APQ शी इक्वल आहे आणि हा PQB शी इक्वल आहे. म्हणजे हे दोन काय झाले? एकमेकाशी इक्वल झाले. इक्वल झाले कारण APP/PQB आणि हाच PQB तुम्ही इथे लिहू शकता कारण PQB आणि PQ शी इक्वल आहे. सो APQ/PQB आणि इकडे पण APQ/PQB लिहू शकता कारण PQ शी च्या ठिकाणी तुम्ही PQB लिहू शकता. दोन्ही इक्वल आहे म्हणजे ह्या दोन साइड काय झाल्या? इक्वल. जर ही साइड आणि ही साइड इक्वल असेल तर फ्रॉम फर्स्ट, सेकंड अँड थर्ड तुम्ही काय म्हणू शकता? या दोन साइड पण एकमेकांना इक्वल आहे. जर ह्या साइड इक्वल झाल्या तर ह्या पण इक्वल होतील. सो म्हणायचं फ्रॉम first, second and third. From first, second
अँड थर्ड काय होईल की हा APQ शी इक्वल आहे, हा PQB शी इक्वल आहे, म्हणजे या दोन साइड सेम झाल्या, ही साइड आणि ही साइड सेम झाली, तर ह्या पण सेम असेल. काय सेम असेल? AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC, हे पण इक्वल असेल. AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC फ्रॉम फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. आणि आपण बघा आपल्याला प्रूव्ह काय करायचं होतं, आपल्याला प्रूव्ह करायचं होतं AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC आणि AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. हेच आपण प्रूव्ह केलं. अशा पद्धतीनं प्रूव्ह झाला तुमचा BPT थेरम. काय तर झाला अत्यंत महत्त्वाचा आहे 10th दृष्टीनं, 10th जॉमेट्रीच्या दृष्टीनं एक महत्त्वाचा एक IMP काही थेरम असतात. त्या IMP थेरम मध्ये एक टॉप लिस्टला असणारा थेरम BPT थेरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तर काय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम हा तर अशा पद्धतीनं प्रूव्ह करायचा आहे, परंतु त्याचा प्रॉब्लेम मध्ये त्याला अप्लाय कसं करायचं, कसं लक्षात ठेवायचं, तर जेव्हा एका ट्रायंगलच्या एका साइडला एक लाईन पॅरलल असेल आणि ती रिमेनिंग दोन साइडला दोन डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करत असेल, तर त्याच्या त्या दोन साइड जे आहे त्यांच्या जो रेशो असेल तो प्रोपोर्शन मध्ये असेल. म्हणजे AP अपॉन PB आणि AQ अपॉन QC. म्हणजे काय की जर ही लाईन L या BC ला म्हणजे ट्रायंगलच्या एका साइडला पॅरलल असेल तर आणि ती AB आणि AC ला P आणि Q पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करत असेल, तर AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC आपण म्हणू शकतो बाय BPT थेरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आणि हा थेरम प्रूव्ह कसा करायचा तर शॉर्टली सांगतो. गिवन कसं लिहायचं, गिवन मध्ये लिहायचं लाईन L पॅरलल टू BC अँड लाईन L इंटरसेक्ट AB अँड AC ऍट पॉइंट P अँड Q. हे जेवढं फिगर मध्ये दिसतं तेवढं लिहून घ्यायचं. त्यानंतर टू प्रूव्ह काय करायचंय तर AP अपॉन PB AQ अपॉन QC हे टू प्रूव्ह करायचं. त्यानंतर आपलं कन्स्ट्रक्शन PC अँड QB जॉईन केलं. त्यानंतर परत एक जॉईन काय करायचं तर एक जे बुक मध्ये दिलं नाहीये त्या त्यानुसार या ठिकाणी हाईट ड्रॉ करून घ्यायची, त्याला नाव द्यायचं QM. इकडे पण एक हाईट ड्रॉ करायची, त्याला PN नाव द्यायचं. सगळ्यात पहिले हा APQ ट्रायंगल आणि हा PQB ट्रायंगल कन्सिडर करायचा. याचा बेस AP घ्यायचा, हाईट QM येईल. याचा बेस PB घेतला तर हाईट QS येईल. हाईट सेम असल्यामुळे बेसचा रेशो म्हणजे AP अपॉन PB इक्वेशन फर्स्ट मिळेल. त्यानंतर हा APQ ट्रायंगल आणि हा PQC ट्रायंगल घ्यायचा. याचा बेस AQ घेतला, हाईट PNच मिळेल. याचा बेस QC घेतला तर ही परपेंडिक्युलर हाईट PNच मिळेल. हाईट सेम असल्यामुळे परत बेसचा रेशो म्हणजे AQ अपॉन QC इक्वेशन सेकंड मिळेल. त्यानंतर हा PQB आणि हा PQC ट्रायंगल मध्ये तुम्ही जर हा बेस PQ घेतला, दोघांचा बेस सेम येईल. आणि दोन ट्रायंगल या दोन पॅरलल लाईन मध्ये आहे आणि जे ट्रायंगल दोन पॅरलल लाईन मध्ये असतील त्यांची हाईट सेम असते, त्यामुळे या ट्रायंगलचा PQ बेस आणि हाईट पण सेम आली. दोन ट्रायंगलचा रेशो 1:1 म्हणजे इक्वल असतो, म्हणजे PQB इज इक्वल टू PQC इक्वेशन थर्ड येईल. आणि फर्स्ट आणि सेकंड मध्ये बघितलं तर हा APQ आणि PQB PQC इक्वल आलं, तर ह्या दोन साइड इक्वल झाल्या म्हणजे उरलेल्या ह्या दोन पण इक्वल होतील. AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. अशा पद्धतीने BPT थेरम प्रूव्ह होतो. या फिगर मध्ये सगळ्या गोष्टी आहेत, त्यातूनच लिहायचंय, काही अवघड नाही. एकदम सहजरित्या तुम्ही हा थेरम प्रूव्ह करू शकता. याचा अप्लाय कसा करायचा आहे की जेव्हा एक साइड या ट्रायंगलच्या एका साइडला पॅरलल असेल तेव्हा दुसऱ्या दोन साइडची जे रेशो असेल ते प्रोपोर्शन मध्ये असेल. AP अपॉन PB AQ अपॉन QC. दॅट इज अ BPT थेरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता यानंतर आपल्याकडे कुठलाही थेरम म्हटलं त्याचा कॉन्व्हर्स तर असतोच. कॉन्व्हर्स म्हणजे एक्झॅक्टली रिव्हर्स. यामुळे हे आहे तर हे आहे तर याच्यामुळे हे, याला म्हणायचं कॉन्व्हर्स. ठीक आहे. काय होतं या ठिकाणी की एक लाईन पॅरलल आहे दुसऱ्या, म्हणजे एक लाईन ट्रायंगलच्या एका साइडला पॅरलल आहे, त्याच्यामुळे त्याचा हा रेशो असतो. हा झाला रेशो प्रोपोर्शन मध्ये असतो, हा झाला BPT थेरम. आता BPT थेरमचा कॉन्व्हर्स काय आहे की हा रेशो AP अपॉन PB आणि AQ अपॉन QC हा रेशो प्रोपोर्शन मध्ये आहे, हा रेशो इक्वल आहे, तर सांगा ही लाईन पॅरलल आहे म्हणून. लाईन पॅरलल असल्यामुळे हा रेशो झाला होता, हा BPT आहे. आता हा रेशो इक्वल आहे, आता लाईन पॅरलल सांगा, याला म्हणायचं कॉन्व्हर्स, एक्झॅक्टली रिव्हर्स. आता यामध्ये गिवन टू प्रूव्ह सगळ्या गोष्टी लिहायच्या आणि प्रूव्ह करायचं. आता या ठिकाणी काय करावं लागेल, थोडासा इनडायरेक्ट प्रूव्ह घ्यावा लागेल. इनडायरेक्ट प्रूव्ह मी सांगितलं, डायरेक्ट प्रूव्ह आणि इनडायरेक्ट प्रूव्ह मध्ये काय फरक आहे. डायरेक्ट प्रूव्ह म्हणजे काय की डायरेक्ट प्रॉपर्टी थेरमचा यूज करून प्रूव्ह करणे, आणि इनडायरेक्ट प्रूफ म्हणजे काय. इनडायरेक्ट प्रूफ म्हणजे काही गोष्टी कन्सिडर करायच्या नंतर त्या रॉंग ठरवायच्या आणि मग प्रूव्ह करायचं. ठीक आहे. आता या ठिकाणी जे थेरमचं स्टेटमेंट दिलंय त्यावरूनच गिवन टू प्रूफ तुम्ही लिहू शकता. एक जनरल आयडिया म्हणून सांगतो, बाकी बुक मध्ये दिलेला नाही आहे थेरम. माहिती ओके, हा थेरम बुक मध्ये याचा प्रूफ दिलेला आहे माहिती आय थिंक दिलेला नसावा, त्यामुळे काळजीपूर्वक बघून घ्या एक जनरल आयडिया आणि तुम्ही स्वतः सुद्धा याला प्रूव्ह करू शकता. काय दिलंय गिवन, इफ नंतरचा पार्ट गिवन असतो, तो इफ नंतर पार्ट काय, अ लाईन डिवाइड्स any two sides of triangle in the ratio then the line is parallel to third side. म्हणजे काय की एक लाईन या ट्रायंगलच्या दोन साइडला डिवाइड करते आणि हा रेशो सेम आहे. नंतर काय म्हणणार तुम्ही,
लाईन यल, याला यल नाव दिलं ना, हा, लाईन यल इंटरसेक्ट्स AB and AC at point P and Q. कळलं काय की लाईन यल ही AB आणि AC ला P आणि Q पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. इंटरसेक्ट केलं तर रेशो फॉर्म झाला, म्हणजे काय AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. हे पण आपल्याला गिवन दिले. काय बोललंय, लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ ट्रायंगल इन द सेम रेशो मध्ये डिवाइड करते. म्हणजे काय की हा AP अपॉन PB आणि AQ अपॉन QC. कुठून लिहिलं गिवन मी या वाक्यावरून लिहिलं. काय लिहिलं, फिगर काढली, त्याला एक लाईन पॅरलल ड्रॉ केली आणि काय म्हणलं लाईन यल पॅरलल टू लाईन BC आणि हा रेशो AP सॉरी पॅरलल नाही म्हणायचा, ठीक आहे. लाईन यल इंटरसेक्ट साइड AB आणि AC at P and Q, AP अपॉन PB आणि AQ अपॉन QC. इथपर्यंत कळालं, ठीक आहे. आता काय करायचं, टू प्रूफ लिहायचं आपल्याला, ठीक आहे. टू प्रूफ, देन नंतरचा पार्ट टू प्रूफ असतो. देन नंतर काय, देन द लाईन पॅरलल टू थर्ड साइड. या थर्ड साइडला ती लाईन पॅरलल आहे, म्हणजे काय लाईन यल पॅरलल टू BC. लाईन यल पॅरलल टू BC और साइड BC. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. हे काय करायचं, प्रूव्ह. आता काय करायचं, कन्स्ट्रक्शन करायचं. काय करायचं, कन्स्ट्रक्शन. बघा कन्स्ट्रक्शन काय करायचं सांगतो. कन्स्ट्रक्शन ही डायरेक्ट प्रूफ लिहू, ठीक आहे. जी हे कन्स्ट्रक्शन करायचं ते प्रूफ मध्येच आपण लिहू, ठीक आहे. द्या लक्ष इकडे, प्रूफ लिहू, डायरेक्ट प्रूफ. ओके ठीक आहे. प्रूफ लिहू. प्रूफ मध्ये काय म्हणायचं, लेट एक लाईन L1 ड्रॉ करू. काय करायचं, एक L1 नावाची लाईन ड्रॉ करायची पॅरलल. या P मधून जाणारी एक L1 लाईन काढू. काय काढू, L1, ठीक आहे. L1 लाईन. आता या गोष्टी एक इनडायरेक्टली समजायच्या, ठीक आहे. काय म्हणून, लेट लाईन L1 पॅरलल टू BC. आलं लक्षात. काय म्हटलं आपण की जी L1 लाईन आहे ती L1 लाईन या BC ला पॅरलल आहे असं आपण सपोज केलं. काय केलं, सपोज केलं. ही जी लाईन ड्रॉ केली L1 ती BC ला काय पॅरलल आहे. याला सपोज नाव दिलं आपण पॉइंट PQ आहे. याला यस नाव दिलं. काय नाव दिलं, यस. तर ही जी लाईन आहे L1 ही काय तर BC ला पॅरलल आहे असं आपण म्हटलं, ठीक आहे. मग मला सांगा, जेव्हा एक लाईन या एका थर्ड साइडला पॅरलल असते आणि दोन साइडला इंटरसेक्ट करते तेव्हा जो रेशो असतो तो सेम असतो बाय बीपीटी थेरम. मग जर ही L1 BC ला पॅरलल असेल तर बीपीटी नुसार काय होईल, AP अपॉन PB इज इक्वल टू AS अपॉन SC असं होईल बीपीटी थेरम नुसार. मग काय होईल, बाय बीपीटी म्हणजे बेसिक प्रोबॅबिलिटी थेरम. काय होईल, AP अपॉन PB is equal to AS upon SC. इक्वेशन फर्स्ट. कसं आलं, लक्षात आलं की जर L1 BC ला पॅरलल म्हटलं तर बीपीटी थेरम काय सांगतो, जेव्हा ही लाईन थर्ड साइडला पॅरलल असेल, दोन साइडला इंटरसेक्ट करत असेल दोन डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये, तर हा रेशो सेम प्रोपोर्शन मध्ये असतो. म्हणजे ही L1 जर या BC ला पॅरलल म्हटलं तर AP अपॉन PB आणि S अपॉन SC असेल बीपीटी थेरम नुसार. हे झालं इक्वेशन फर्स्ट. बट आपल्याजवळ काय गिवन आहे, आपल्याजवळ गिवन काय दिलंय, बट AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. हे काय दिलं आपल्याला गिवन, काय दिलं हे गिवन, इक्वेशन सेकंड. बट AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC काय दिलेलं आहे, हे गिवन. आता यामध्ये जर बघितलं तर ही साइड आणि ही साइड काय इक्वल आहे. या दोन साइड इक्वल झाल्या म्हणजे उरलेले ही साइड पण काय असेल, इक्वल. ह्या साइड पण काय असेल, इक्वल. सो काय म्हणणार तुम्ही, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड AP अपॉन PB सेम आहे. सो AS अपॉन SC इज इक्वल टू काय होईल, AQ अपॉन QC. आलं इथपर्यंत लक्षात. काय केलं,
AP अपॉन PB सेम होतं, या दोन इकडच्या साईड सेम आल्यात, ह्या पण काय होतील सेम होतील. सो AS अपॉन SC ने AQ अपॉन QC इथपर्यंत सेम आलं. लक्षात आलं, PPT थेरम वापरला, हे गिवन होतं, ह्या दोन साईड इक्वल असल्यामुळे ह्या साईड पण काय झाल्या इक्वल झाल्या. आता काय करायचं, सिंपली यामध्ये +1 दोन्ही साईडला ऍड करायचा. दोन्ही साईडला +1 ऍड करा म्हणजे कॅन्सल होतो, काही फरक पडतो का नाही. दोन्ही साईडला +1 ऍड करू. सो AS अपॉन SC +1, AS अपॉन SC +1 आणि इकडे इज इक्वल टू AQ अपॉन QC +1, AQ अपॉन QC +1. ठीक आहे. आता ऍड केलं, आता ऍड सॉरी QC +1 येते, QC नाही, +1 करायचं, +1. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन माहिती सगळ्यांना, तिरपा गुणाकार. आता काय होईल, AS आता SC × 1 म्हणजे काय होतं SC, कारण 1 ने कशाला मल्टिप्लाय केलं, 1 × शाहरुख खान. सो SC × 1 SC. सो AS प्लस SC आणि डिवाइडेड बाय SC, डिवाइडेड बाय SC. होईल, आलं लक्षात. AS प्लस SC × 1 SC डिवाइडेड बाय SC. आता इथे काय होईल, AQ प्लस QC × 1 QC. सो AQ प्लस QC डिवाइडेड बाय QC, डिवाइडेड बाय काय झालं QC. आता काय येईल लक्षात द्या बरं इकडे. आता कसं केलं, +1 ऍड केल्यानंतर AS SC × 1 SC. सो AS प्लस SC डिवाइडेड बाय SC. AQ अपॉन QC ला AQ QC × 1 QC. सो AQ प्लस QC डिवाइडेड बाय QC. आता AS प्लस SC काय, आता हा AS आणि पुढचा SC, टोटल काय झालं AC, टोटल काय झालं AC. सो हे काय होईल, लक्ष द्या इकडे, हे होईल AC अपॉन SC, AC अपॉन SC इज इक्वल टू, आता AQ अपॉन QC काय, आता हे AQ आणि हा QC, हे पण काय होईल AC, हे पण काय होईल AC, AC अपॉन QC, AC अपॉन QC. आलं इथपर्यंत लक्षात, काय डाऊट. +1 ऍड केल्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर AS प्लस SC, एका कलर मध्ये बघा, AS प्लस SC, हा इथपर्यंत AS आणि त्याच्या पुढे हा SC, टोटल काय झाला AC, टोटल काय झाला AC. त्यामुळे याला लिहिलं इथे SC, त्यानंतर हा SC ऍज इट इज, सॉरी AC. त्यानंतर आता परत वेगळा पेन घ्या, ठीक आहे. आता इथे बघा, आता हा AQ प्लस QC, हा इथपर्यंतचा AQ आणि त्याच्या पुढचा QC, टोटल काय झाला हा पिंक मध्ये दिसणारा हा पण AC. मग या ठिकाणी AC गेट कॅन्सल, हा इकडे मल्टिप्लाय 1 आणि हा 1 म्हणजे काय होईल, QC इज इक्वल टू SC, QC इज इक्वल टू SC आलं. QC इज इक्वल टू काय आलं SC, QC इज इक्वल टू SC, कारण इथे 1 राहिलं, QC ने मल्टिप्लाय केला 1 तर QC आणि इकडे पण 1 राहिलं ते SC, तर QC इज इक्वल टू SC. म्हणजे काय, हे QC डिस्टन्स आणि हे SC डिस्टन्स सेमच आहे, QC आणि SC सेमच आहे. म्हणजे या C पॉइंट पासून Q पॉइंट पर्यंतचा डिस्टन्स आणि या C पॉइंट पासून S पॉइंट पर्यंतचा डिस्टन्स सेम जर असेल तर हा S आणि Q सेमच पॉइंट आहे. बघा ना की हा Q पासून या C पर्यंतचा जेवढा डिस्टन्स आहे तेवढाच या C पासून S पर्यंतचा डिस्टन्स आहे. म्हणजे हा S पॉइंट कुठे पाहिजे, या Q पॉइंट वरती पाहिजे. जर डिस्टन्स सेम आहे तर या ठिकाणी Q आणि S पॉइंट एकच असेल, कारण C पासून Q पर्यंत जेवढा डिस्टन्स आहे तेवढा C पासून S पर्यंत डिस्टन्स असेल, तर Q अँड S इज द सेम पॉइंट. सो काय म्हणू आपण, देअरफॉर Q अँड S आर कोइन्साइड, म्हणजे सेम पॉइंट आहेत ते. Q अँड S आर कोइन्साइड, हे एकावरच असेल, एकच पॉइंट असेल Q आणि S, हे डिफरंट पॉइंट नसतील. सो आपण काय म्हणू, देअरफॉर लाईन L1 अँड लाईन L आर सेम लाईन, म्हणजे लाईन L1 आणि L या सेम लाईन आहेत, त्या वेगळ्या लाईन नाहीयेत, त्या एकच लाईन आहे. कारण Q आणि S हे कोइन्साइड आहेत, ते दोन्ही एकच पॉइंट आहेत, एकमेकावरच लाईन्स आहेत. त्यामुळे L1 आणि L ह्या वेगवेगळ्या लाईन नाहीयेत, त्या सेम लाईन आहेत. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो, जर L1 या BC ला पॅरलल असेल तर L पण काय आहे BC ला पॅरलल. सो देअरफॉर लाईन L इज पॅरलल टू BC and that is the complete proof of converse of basic proportionality theorem. अशा पद्धतीनं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा कॉन्व्हर्स या ठिकाणी प्रूव्ह होतो, जो की तुम्हाला बुक मध्ये दिलेला नाहीये. त्याला काळजीपूर्वक तुम्ही बघू शकता. जनरली कॉन्व्हर्स परीक्षेला विचारला जात नाही,
परंतु त्याचा मिनिंग असा नाही की कॉन्व्हर्स परीक्षेला विचारल्या जाणार नाही, कधीतरी विचारल्या सुद्धा जाऊ शकतो. त्यामुळं लक्षात असू द्या, जनरली विचारला जात नाही पण विचारल्या पण जाऊ शकतो. विचारला जात नाही याचा अर्थ असा नाही की तो कधीच विचारला जाणार नाही. आलं लक्षात? अशा पद्धतीनं लक्षात घ्यायचं. हा असा पद्धतीनं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम म्हणजे बीपीटीचा कॉन्व्हर्स आहे. आता बीपीटी काय सांगतो की जर एक लाईन या थर्ड साइडला ट्रायंगलच्या एका साइडला पॅरलल असेल तर उरलेल्या दोन साइडचा जो रेशो आहे तो सेम असतो. हा आपल्याला सांगतो बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. पण कॉन्व्हर्स काय सांगतो की जर एक लाईन दोन साइडला इंटरसेक्ट करते आणि तो जो इंटरसेक्शन मुळे तयार झालेला जो रेशो आहे तो रेशो जर सेम असेल तर ती लाईन पॅरलल असते. हे सांगतो तुम्हाला कॉन्व्हर्स. म्हणजे एक्झॅक्टली उलट, लाईन पॅरलल असेल तर सेम रेशो असतो बीपीटी थिअरम, आणि जर रेशो सेम असेल तर लाईन पॅरलल असते. हे कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी थिअरम, एक्झॅक्टली रिव्हर्स. हे लक्षात आलं पाहिजे. आय होप या दोनही गोष्टी लक्षात आल्या असेल. चला आता पुढचा पार्ट बघूया. काय दिलाय पुढचा पार्ट? एक ऍक्टिव्हिटी आहे. आता याच्यावरचा थेरम सॉल्व्ह करण्या अगोदर ऍक्टिव्हिटी देणं हा खूप एक म्हणजे इंटरेस्टिंग पार्ट आहे. जेव्हा स्वतः प्रॅक्टिकली ऍक्टिव्हिटी करून बघायची आणि ती ऍक्टिव्हिटी करून बघितल्यानंतर तुम्हाला थेरम समजायला इझी जाईल. काय म्हटलंय? ड्रॉ ट्रायंगल एबीसी. एक एबीसी ट्रायंगल ड्रॉ करायचा, त्यानंतर त्याला जो अँगल बी आहे त्याला बायसेक्ट करायचं. बायसेक्ट करणे म्हणजे काय? इक्वली दोन पार्ट मध्ये डिवाइड करणे. म्हणजे हा पार्ट आणि हा पार्ट इक्वल असेल. हा काय केला तुम्ही? बीसी बायसेक्टर काढला, तो एसी ला डी पॉइंट मध्ये इंटरसेक्शन झाला. आता काय करायचं? हे एबी हे मेजरमेंट घ्यायचं. हे मेजरमेंट घ्यायचं कुठे घ्यायचं? या डब्यामध्ये घ्यायचं. त्यानंतर हा बीसी घ्यायचं, या ब्रॅकेट मध्ये लिहायचं. त्यानंतर हे एडी मेजरमेंट घ्यायचं, या ब्रॅकेट मध्ये लिहायचं. हे डीसी मेजरमेंट घ्यायचं, या ब्रॅकेट मध्ये लिहायचं. कम्प्लिटली मेजरमेंट व्यवस्थित घेऊन तुम्ही ड्रॉ करून बघा. तुम्ही या ठिकाणी घरी करून बघा ही ऍक्टिव्हिटी. काय होईल? तुमचा हा AB अपॉन BC, इथून सुरुवात केली हा AB अपॉन BC, तर हा AD अपॉन DC हे दोन रेशो सेम येतील. दोन रेशो काय येतील? सेम येतील. हे तुम्ही प्रॅक्टिकली करून बघा. हे असं यायलाच पाहिजे. 101% AB अपॉन BC इज इक्वल टू AD अपॉन DC. हे करून बघा. तुम्हाला या गोष्टी लक्षात येतील. ही ऍक्टिव्हिटी म्हणून दिलेलं आहे, हे लक्षात तुमच्या येईल प्रॅक्टिकली. आता आपण याच्यावरचा थेरम सॉल्व्ह करू. काय म्हणतोय थेरम? की याला म्हणायचं प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल. ट्रायंगलच्या अँगल बायसेक्टरची ही एक प्रॉपर्टी आहे जी अत्यंत महत्वाची आहे. बरोबर आहे. त्याचा आता अगोदर आपण स्टेटमेंट समजून घेऊ. काय सांगतंय स्टेटमेंट? द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल. ट्रायंगलच्या एका अँगलचा जो बायसेक्टर आहे तो डिवाइड द अपोजिट साइड्स ऑफ अँगल. अँगलची जी अपोजिट साइड आहे तिला तो डिवाइड करतो इन द रेशो ऑफ रिमेनिंग साइड. रिमेनिंग साइडच्या रेशो एवढं त्या साइडला तो डिवाइड करतो. म्हणजे काय? की जर एक ट्रायंगल एबीसी असेल, हा जो ट्रायंगल एबीसी आहे याच्या अँगल बायसेक्टर, हा जो अँगल बायसेक्टर असेल तो त्याच्या अपोजिट साइड, त्या अपोजिट साइडला जो डिवाइड करणारा जो रेशो आहे, सपोज याला नाव घेतलं सो बीएम अपॉन एमसी, बीएन अपॉन एमसी, तो रेशो त्याच्या उरलेल्या जो दोन साइड आहे त्याच्या रेशो एवढा असेल, एबी अपॉन एसी एवढा असेल. हे तुम्हाला सांगतो अँगल बायसेक्टर थेरम. काय सांगते? अँगल बायसेक्टर थेरम. काय? द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल divides the opposite sides in the ratio is equal to remaining two sides ratio. म्हणजे काय? की या अँगल बायसेक्टर जो आहे तो त्याच्या अपोजिट साइडला ज्या रेशो मध्ये डिवाइड करतो तो रेशो आणि जो उरलेल्या दोन साइड आहे त्यांचा रेशो सेम असेल. हे तुम्हाला सांगतो अँगल बायसेक्टर थेरम. काय सांगते? अँगल बायसेक्टर थेरम. म्हणजे हा अँगल ए या बीसी साइडला ज्या रेशो मध्ये डिवाइड करतो बीएम अपॉन एमसी ते इक्वल असेल एबी अपॉन एसी. एबी अपॉन एसी. म्हणजे इकडून जर सुरुवात तुम्ही बीएम पासून केली तर इकडे पण सुरुवात तुम्हाला बी पर्यंतच यावं लागेल. म्हणजे बीएम अपॉन एमसी इज इक्वल टू एबी अपॉन एसी. अशा पद्धतीनं हे आहे तुमचं अँगल बायसेक्टर थेरम. आता हे जनरली लक्षात आलं असेल, परंतु प्रूफ कसं करायचं ते आपण बघूया. ठीक आहे, याचा प्रूफ सुद्धा आपण बघू. आता यानुसार जे जे गिवन दिले त्यानुसार लिहून घेऊ. काय दिले गिवन? आता एक काय म्हटलंय? ट्रायंगल एबीसी. एक ट्रायंगल एबीसी ड्रॉ केला. ट्रायंगल एबीसी ड्रॉ केला. त्यानंतर काय म्हटलं? अँगल बायसेक्टर. तर या सी मधून अँगल बायसेक्टर ड्रॉ केला ए, तो या एबी ला ई पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतो. मग गिवन लिहिलं इन ट्रायंगल एबीसी बायसेक्टर ऑफ अँगल सी. हा बायसेक्टर ऑफ अँगल सी इंटरसेक्ट सेगमेंट एबी, इंटरसेक्ट सेगमेंट एबी ऍट पॉइंट ई. हे झालं तुमचं गिवन की या ट्रायंगल एबीसीचा सी चा अँगलचा जो बायसेक्टर आहे तो एबी ला इंटरसेक्ट करतोय सी पॉइंट मध्ये. तेवढं गिवन लिहिलं. प्रूव्ह काय करायचं आपल्याला? सेम रेशो मध्ये, म्हणजे त्या अपोजिट साइड जी त्या अँगलची त्याच्या रेशो आणि उरलेल्या दोन साइडचा रेशो सेम असेल. म्हणजे काय? एई अपॉन ईबी इज इक्वल टू सीए अपॉन सीबी.
AE upon EB is equal to CA upon CB. AE upon EB is equal to CA upon CB. हे इक्वेशन प्रूव्ह करायचे. आता कन्स्ट्रक्शन काय केलं, ड्रॉ लाईन पॅरलल टू या सी लाईनला एक लाईन पॅरलल ड्रॉ केली थ्रू पॉइंट बी. या बी पॉइंट पासून या सी लाईनला पॅरलल लाईन ड्रॉ केली आणि AC extend as a intersect at point D. या AC ला एक्सटेंड केलं D पॉइंट पर्यंत. म्हणजे काय की या C ला ही बी पॉइंट पासून पॅरलल लाईन ड्रॉ केली आणि ही AC एक्सटेंड केली या D पॉइंट पर्यंत, म्हणजे ते त्या ठिकाणी इंटरसेक्ट झाले. अशा पद्धतीनं हे केलं कन्स्ट्रक्शन. आता आपल्याला प्रूफ करायचं आहे. काय लिहायचं आता, प्रूफ लिहायचं आहे. ठीक आहे काय का, हां ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता प्रूफ लिहूया. आता प्रूफ लिहिता आता काय मित्रांनो, जर विचार केला बरोबर तर या ठिकाणी ही सी लाईन आणि ही बीडी लाईन पॅरलल आहे. मग बघा म्हणजे सी हा रेच आहे आणि ही बीडी पण एक सेगमेंट आहे. पण लक्षात घ्या, सपोज हे झालं सी, हे काय झालं तुमचं सी, आणि हे एवढं मोठं झालं तुमचा बीडी. काय झाला बीडी, हा झाला बीडी. आणि हा जो सीडी आहे हा तुमचा ट्रान्सव्हर्सल आहे. सीडी काय एक ट्रान्सव्हर्सल आहे, बरोबर आहे, सीडी ट्रान्सव्हर्सल आहे. पण काय झालं, ही सीडी इथपर्यंतच असल्यामुळे आपल्याला कळणार नाही. जर सपोज याला थोडंसं एक्सटेंड करून बघा, हा आता तुमच्या लक्षात येईल. पॅरलल म्हणजे समोर पण तुम्ही करू शकता. आता ही ट्रान्सव्हर्सल आहे, बरोबर आहे, ही काय ट्रान्सव्हर्सल आहे. ठीक आहे, आलं तुमच्या लक्षात. ही सी त्याची ट्रान्सव्हर्सल आहे अशी, ही पॅरलल आहे आणि ट्रान्सव्हर्सल आहे. मला सांगा, ट्रान्सव्हर्सल मुळे तयार होणारे जे करस्पॉन्डिंग अँगल असतात पॅरलल लाईनच्या ट्रान्सव्हर्सल मुळे, ते करस्पॉन्डिंग अँगल काय असतात, कॉन्ग्रंट असतात. हे पॅरलल लाईन चॅप्टर जो आहे 9चा त्यामध्ये तुम्ही शिकलेले, बरोबर आहे. म्हणजेच या ठिकाणी हा अँगल, कोणता अँगल, हा अँगल, आणि बघा ही ट्रान्सव्हर्सल सुद्धा इकडे पुढे पुढे जाते. ही ट्रान्सव्हर्सल काय होते, पुढे पुढे जाते. आता हे अँगल काय असते मित्रांनो, करस्पॉन्डिंग अँगल. आता या शॉर्ट फिगर मध्ये तुम्हाला दिसत नाही, परंतु ते मी करून दाखवतो. बघा याला सुद्धा थोडंसं एक्सटेंड केलं, थोडंसं पुढे, बरोबर आहे. तर तुमच्या नंतर लक्षात येईल, बरोबर आहे. आता असं लक्षात येते, ठीक आहे, ते तसं लक्षात येणारच नाही तुमच्या, बरोबर आहे. इथेच बघा, ठीक आहे, की बाबा ही सीडी जी आहे ही सीडी पुढे आहे अशी, बरोबर आहे, ए पर्यंत, बरोबर आहे. आता या ठिकाणी हा तुमचा अँगल, अरे यार ठीक आहे, हा अँगल आणि हा अँगल काय असेल तुमचे करस्पॉन्डिंग अँगल. म्हणजे कोणता, हा अँगल आणि हा अँगल काय असेल, करस्पॉन्डिंग अँगल. कारण बघा याला पुढे एक्सटेंड करून बघा, आता लक्षात येईल. आता तुमच्या लक्षात येईल की या दोन लाईन एकमेकांना पॅरलल आहे आणि ही ट्रान्सव्हर्सल आहे, त्यामुळे तयार होणारे हे अँगल काय असतील तर करस्पॉन्डिंग अँगल असतील. ज्याला करस्पॉन्डिंग अँगल कन्सेप्ट माहित नाही त्याला हे कळणार नाही, आय एम सॉरी. ठीक आहे, तर हे दिसणारा हा अँगल आणि हा अँगल काय असतील, करस्पॉन्डिंग अँगल असेल. मग तुम्ही काय लिहिणार या ठिकाणी, या ठिकाणी तुम्ही म्हणणार की सीई, काय म्हणणार तुम्ही, सीई पॅरलल टू बीडी. सीई पॅरलल टू बीडी, आणि सी जर बीडी ला पॅरलल असेल तर हा एसीई अँगल, अँगल एसीई इज इक्वल टू, हा एसीई म्हणजे हा अँगल इक्वल टू दॅट अँगल सीडीबी, हा अँगल that angle CDB because corresponding angle. काय रिझन येईल, करस्पॉन्डिंग अँगल आहेत ते, करस्पॉन्डिंग अँगल काय ते, करस्पॉन्डिंग अँगल. याला इक्वेशन फर्स्ट म्हटलं, याला इक्वेशन काय म्हटलं, फर्स्ट. अशाच पद्धतीनं जर तुम्ही काय केलं, ठीक आहे, अशाच पद्धतीनं, बरोबर, इकडे लक्ष द्या. आता काय ही सी आणि ही बीडी पॅरलल आहे, सी आणि बीडी काय पॅरलल आहे. आणि ही सीबी जर तुम्ही ट्रान्सव्हर्सल म्हटलं तर हा अँगल आणि हा अँगल काय तयार व्हायला मित्रांनो, झेड. आणि झेड मध्ये असणारे अँगल काय असतात, अल्टरनेट अँगल. म्हणजे हा ईसीबी आणि हा सीबीडी कोणते अँगल होतील, अल्टरनेट अँगल होतील. कोणते अँगल होतील, अल्टरनेट अँगल होतील. म्हणजेच काय तर काय म्हणू शकता तुम्ही, सीई पॅरलल टू बीडी, CE parallel to BD and CB is a transversal. CB is a transversal. CB is a transversal. CB जर ट्रान्सव्हर्सल असेल, CB काय असेल, ट्रान्सव्हर्सल असेल. CB is a transversal. तर अँगल ECB,
angle ECB is equal to angle CBD because alternate angle. That is equation number second. हे काय तर इक्वेशन सेकंड आहे. फर्स्ट इक्वेशन काय आलं की हा अँगल आणि हा अँगल एकमेकाशी कॉन्ग्रुएंट आले बिकॉज करस्पॉन्डिंग अँगल आहेत ते काय करस्पॉन्डिंग अँगल आहेत. आणि थर्ड काय आलं तर हा अँगल आणि हा अँगल ऑरेंज वाले हे इक्वल आले बिकॉज अल्टरनेट अँगल. हे दोन इक्वेशन बनले. आलं इथपर्यंत लक्षात? आय होप हे लक्षात आलं असेल. आता बघूया नेक्स्ट याच्यावरती. ओके, इथपर्यंत लक्षात घ्यायचं काय की हा अँगल आणि हा अँगल इक्वल आलेले आहेत अल्टरनेट नुसार आणि हा अँगल इक्वल आलेले आहेत करस्पॉन्डिंग अँगल नुसार. आता परंतु गिवन काय दिलंय आपल्याला? गिवन दिलंय की हे सी काय आहे तर सी आहे बायसेक्टर अँगल सी चा. बायसेक्टर म्हणजे काय? जो एका अँगलला इक्वल दोन अँगल मध्ये डिवाइड करतो तो बायसेक्टर. म्हणजे जर ह्या सी रे या एसीबी चा बायसेक्टर असेल तर हा एसीई अँगल आणि ईसीबी अँगल हे काय असतील इक्वल असेल. म्हणजे काय की हा सी बायसेक्टर असेल तर हा एसीई म्हणजे हा अँगल आणि हा अँगल काय होईल इक्वल होईल. म्हणजे हा ऑरेंज वाला या ग्रीन शी पण काय होईल इक्वल, दोन्ही ऑरेंज होईल. बरोबर आहे? म्हणजे काय होईल तुमचं की अँगल ACE इज इक्वल टू हा AC म्हणजे एवढा अँगल इज इक्वल टू हा ECB सोबत इज इक्वल टू अँगल ECB बिकॉज इट इज गिवन. हे काय तुमचं थर्ड. हे काय तुमचं इक्वेशन थर्ड आहे. म्हणजे इकडे काय दिलं होतं फर्स्ट पार्ट मध्ये की हा ACE CDB सोबत इक्वल आला, हा ECB CBD सोबत इक्वल आला. आणि थर्ड इक्वेशन मध्ये काय आलं की हा AC आणि ECB ऑलरेडी गिवन आहे कारण ते बायसेक्टर मध्ये तयार झालेले अँगल आहे. म्हणजे हा ACB आणि ECB एकमेकांना इक्वल आहे. म्हणजे ही साइड जर इक्वल झाली तर ही साइड पण काय होईल इक्वल होईल. ही साइड पण काय होईल इक्वल होईल. म्हणजे काय झालं की हा अँगल ह्या अँगलशी इक्वल होता, हा अँगल ह्या अँगलशी इक्वल होता. आता हे दोनच अँगल जर एकमेकाशी इक्वल झाले तर त्याचा अर्थ काय की हे उरलेले हे दोन अँगल सुद्धा एकमेकाशी इक्वल होईल. हा AC आणि ECB जर एकमेकाशी इक्वल असेल, हा AC आणि ECB जर इक्वल असेल तर हा CBD आणि CDB पण काय होईल इक्वल होईल. हा CDB आणि CBD पण काय होईल एकमेकाशी इक्वल होईल. सो तुम्ही काय म्हणणार फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड, फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड angle CDB is equal to angle CDB is equal to angle CDB is equal to angle CBD. angle CDB is equal to angle CDB. म्हणजे मी या ठिकाणी ऑरेंज करतो हा पार्ट. या ट्रायंगलचा जर तुम्ही विचार केला या CBD ट्रायंगलचा तर हे दोन अँगल इक्वल असेल आणि ज्या ट्रायंगलचे दोन बेस अँगल इक्वल असतात तो ट्रायंगल काय होतो तो आयसोसेलस ट्रायंगल होतो. काय होतो? बेस अँगल इक्वल म्हणजे आयसोसेलस ट्रायंगल. सो काय म्हणणार तुम्ही ट्रायंगल CBD इज आयसोसेलस ट्रायंगल. आयसोसेलस ट्रायंगल. ठीक आहे. आणि हा कन्सेप्ट जे ट्रायंगल नावाचा टॉपिक आहे नाइन्थ क्लास मधला थर्ड टॉपिक ट्रायंगल. त्या चॅप्टर मध्ये सांगितलं होतं की इक्विलॅटरल ट्रायंगल कशाला म्हणायचं, स्केलॅन ट्रायंगल कशाला म्हणायचं आणि आयसोसेलस ट्रायंगल कशाला म्हणायचं. आयसोसेलस ट्रायंगल म्हणजे त्याचे दोन बेस अँगल इक्वल आले तो झाला आयसोसेलस ट्रायंगल. आणि बाय कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलस ट्रायंगल काय म्हणतो जर त्याचे दोन बेस अँगल इक्वल असेल त्या अँगलच्या अपोजिट ज्या साइड असतात त्या साइड पण इक्वल होतात. म्हणजे ही CB आणि CD या दोन साइड एकमेकांना इक्वल होईल बाय कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलस ट्रायंगल. आयसोसेलस ट्रायंगल काय सांगतो की जर या दोन साइड इक्वल असेल तर त्याच्या अपोजिट हे अँगल इक्वल असतात हे सांगतो आयसोसेलस ट्रायंगल थेरम. आणि कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलस ट्रायंगल थेरम काय सांगतो जर हे दोन बेस अँगल इक्वल असेल तर याच्या अपोजिट साइड इक्वल असतात हे कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलस ट्रायंगल. हे दोनही थेरम क्लास 9 मध्ये थर्ड टॉपिक ट्रायंगल मध्ये झालेले आहेत. सो या ठिकाणी काय होईल ट्रायंगल CBD आयसोसेलस ट्रायंगल जर झाला तर CB इज इक्वल टू CD तुम्ही म्हणू शकता. दॅट इज इक्वेशन नंबर 4.
इक्वेशन नंबर 4, CB is equal to CD because isosceles triangle, दोन साइड इक्वल isosceles triangle, तीन साइड इक्वल इक्विलॅटरल ट्रायंगल, ऑल अँगल इक्वल इक्विलॅटरल ट्रायंगल, दोन अँगल इक्वल isosceles triangle. सो दोन अँगल इक्वल होते त्यामुळे isosceles triangle झाला आणि त्याच्या कॉन्व्हर्स नुसार जर दोन अँगल इक्वल असेल तर या दोन साइड पण त्याच्या ऑपोजिट इक्वल असतील. सो CB is equal to CD, दॅट इज इक्वेशन नंबर 4. आय होप इथपर्यंत समजलं असेल. स्टेप बाय स्टेप एक एक गोष्ट क्लिअर करत जाऊया. आता इथपर्यंत आलं. आता काय करू, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मी या ठिकाणी मिटवतो म्हणजे पुढची जी गोष्ट तुमच्या लक्षात येतील. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी सर्व ब्लॅक डॉट 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 दाखवले म्हणजे सर्व अँगल इक्वल आहेत. आता या पूर्ण ट्रायंगलचा विचार करू. या ADB, या ADB पूर्ण ट्रायंगलचा जर विचार केला तर या ADB ट्रायंगल मध्ये ही C काय एक पॅरलल साइड आहे. C काय पॅरलल साइड आहे म्हणजे याला जर सपोज मी असं ड्रॉ केलं आणि याला जर मी नाव दिलं, काय नाव दिलं मी याला A D आणि B असं ADB नाव दिलं आणि एक C साइड जर याला पॅरलल ड्रॉ केली, C साइड जर याला पॅरलल ड्रॉ केली अशी, ठीक आहे, ही C साइड जर पॅरलल असेल, बरोबर आहे, ही C साइड काय झाली पॅरलल. तर बीपीटी थेरम काय सांगतो की ट्रायंगलच्या एका साइडला जर एक लाईन पॅरलल असेल आणि ती उरलेल्या दोन्ही साइडला इंटरसेक्ट करत असेल टू डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये तर त्यांचा रेशो हा सेम प्रोपोर्शन मध्ये असतो. म्हणजेच काय, हा CD अपॉन CA इज इक्वल टू CD अपॉन CA इज इक्वल टू ED अपॉन EB होईल. ED अपॉन सॉरी थोडी मिस्टेक होते थोडीशी. हा A पॉइंट इथे येईल, सॉरी हा A पॉइंट कुठे येईल, इथे येईल. हा A पॉइंट इथे आणि हे D पॉइंट इथे, कारण CB आहे, बरोबर आहे. CB ही लाईन CB आहे म्हणजे AE अपॉन EB. बघा हा ट्रायंगल इकडे कन्सिडर केला तर हा AE EB आणि हा CD CA. CD हा इथे D पॉइंट, बरोबर आहे. इथे आम्हाला मिस्टेक झाली, इथे D पॉइंट घ्यावा लागेल. ठीक आहे, ओके, आलं लक्षात. ओके, तर हे C या BD ला पॅरलल आहे. बघा हा C या BD ला पॅरलल आहे. नावामध्ये मिस्टेक झाली फक्त, नाव मागे पुढे झाले होते. या C ला हा BD पॅरलल आहे तर हा AE अपॉन EB इज इक्वल टू CA अपॉन CD हा रेशो असेल. मग काय म्हणू, इन ट्रायंगल काय नाव घ्यावं लागेल याला ADB, इन ट्रायंगल ADB CE is parallel to BD. So by BPT म्हणजे by basic proportionality theorem काय होईल की CA अपॉन किंवा अगोदर AE घेऊ, इकडचा AE चा पार्ट घेऊ. सो AE अपॉन EB इज इक्वल टू CA अपॉन CD. आता ही एक्स्ट्रा वाली फिगर मी मिटवतो, गोष्टी तुमच्या लक्षात आल्याच असेल. ठीक आहे, की या ठिकाणी जो मी या ग्रीन पार्ट मध्ये दाखवला हा पूर्ण ट्रायंगलला ही ऑरेंज वाली ही साइड जी आहे, ऑरेंज वाली ही साइड जर पॅरलल असेल तर काय होईल बीपीटी थेरम नुसार AE अपॉन EB इज इक्वल टू हा AC अपॉन CD. म्हणजे या ट्रायंगलच्या या साइडला ही साइड पॅरलल आहे आणि या दोन साइडला ती या दोन डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. सो रेशो काय होईल AE अपॉन EB इज इक्वल टू ACA अपॉन CD. CA अपॉन CD, CA अपॉन CB नाही, CA अपॉन CD. ठीक आहे, CA अपॉन CD इथपर्यंत आलं. इथपर्यंत काही डाऊट कोणाला इथपर्यंत नाही. आता काय आहे की CD आणि CB फ्रॉम फोर्थ नुसार CD आणि CB काय सेम आहे म्हटल्यावर CD च्या ठिकाणी तुम्ही CB लिहू शकता कारण दोघांची लेंथ सेम आहे. सो हे इक्वेशन काय होईल, देअरफॉर दॅट इक्वेशन बिकम्स काय होईल, इक्वेशन AE अपॉन EB इज इक्वल टू CA अपॉन CB. आणि कुठून आलं तर फ्रॉम फोर्थ नुसार, कारण फोर्थ मध्ये काय सांगितलं CB आणि CD एकमेकांना इक्वल आहे तर या CD च्या ठिकाणी तुम्ही CB लिहिलं कारण ते एकमेकांना इक्वल आहे. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. काय प्रूव्ह करायचं होतं, AE अपॉन EB इज इक्वल टू CA अपॉन CB. आणि या ठिकाणी ऑलरेडी प्रूव्ह झालंय CA अपॉन CB. बोर्डच्या थेरम नुसार हा पॉइंट जो आहे अँगल बायसेक्टर हा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण 10th SSC बोर्डच्या एक्झाम मध्ये हा थेरम विचारला पण जाऊ शकतो. आणि या थेरमवर रिलेटेड 2 मार्काचा एक प्रॉब्लेम 101%
विचारला जातो. जर तो प्रॉब्लेम विचारला गेला नाही तर हा थेरम डायरेक्टली विचारला जाईल आणि जर थेरम नाही विचारला त्याच्यावरती हा प्रॉब्लेम एक्झॅक्टली विचारला जाईल. अत्यंत एसएससी बोर्डच्या दृष्टीने महत्त्वाचा पॉईंट आहे, त्यामुळे या पॉईंटकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. हे या ठिकाणी या जो थेरम आहे हा प्रूव्ह होतोय ए अपॉन एबी इज इक्वल टू सी अपॉन सीबी. अशा पद्धतीने हे थेरम आपला प्रूव्ह झाला. जनरली फिगर मधून लक्षात घ्यायचं काय काय केलं आपण या ठिकाणी बघूया. एक फिगर मध्ये बघूया काय केलं. सगळ्यात पहिले सी आणि बीडी पॅरलल म्हटलं, हे दोन अँगल इक्वल दाखवले करस्पॉन्डिंग अँगल नुसार, इथपर्यंत हे केलं. त्याच्यानंतर काय केलं, सी आणि बीडी पॅरलल म्हटलं, हे दोन अँगल इक्वल दाखवले अल्टरनेट अँगल नुसार. कोणत्या अँगल नुसार, अल्टरनेट अँगल नुसार. हे इक्वेशन फर्स्ट बनलं, हे इक्वेशन सेकंड बनलं. आता हा सी बायसेक्टर असल्यामुळे हा अँगल आणि हा अँगल इक्वल आला, ते इक्वेशन थर्ड झालं. मग आता हे दोन अँगल इक्वल आल्यामुळे हे दोन अँगल पण काय झाले, एकमेकांना इक्वल आले, ते इक्वेशन थर्ड बनलं. इक्वेशन थर्ड ते इक्वेशन थर्ड बनलं, बरोबर आहे. आता हे दोन अँगल इक्वल आल्यामुळे याच्या अपोजिट ह्या दोन साइड पण इक्वल आल्या, ते इक्वेशन फोर्थ बनलं. सीबी आणि सीडी बघा, सीबी आणि सीडी एकमेकांना इक्वल आल्या आणि सीबी आणि डीडी म्हणजे हा आयसोसेलेस ट्रायंगल झाला. मग इक्वल जर आल्या, आता जर या पूर्ण ट्रायंगलचा विचार केला तर ही सी आणि बीडी पॅरलल आहे. मग बीपीटी नुसार एई अपॉन ईबी इज इक्वल टू हा सीए अपॉन सीडी हा रेशो घेतला, हा रेशो घेतला बीपीटी नुसार. आता इक्वेशन फोरचा जर विचार केला तर सीबी आणि सीडी इक्वल होतं, तर या सीडीच्या ठिकाणी सीबी लिहून टाकलं आणि आपला अँगल बायसेक्टर थेरम, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी जी आहे ती अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी या ठिकाणी प्रूव्ह झाली. अत्यंत सिंपल प्रॉपर्टी आहे. याचा यूज पण असा करायचा की ज्या वेळेस एक अँगल बायसेक्टर जो आहे तो एका त्याच्या अपोजिट साइडला ज्या रेशो मध्ये डिवाइड करतो, तो रेशो त्याच्या रिमेनिंग ज्या दोन साइड आहे त्याच्या रेशो एवढा असेल, त्याला आपण अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी म्हणतो. म्हणजे एई अपॉन ईबी जर असेल, सुरुवात कशी करायची लक्ष द्या. या ठिकाणी बऱ्याच जणांना प्रॉपर्टी जरा चुकतं. आता या ठिकाणी बरोबर येईल, पण ज्या वेळेस असा ट्रायंगल असेल एखादा, सपोज हा तुमचा पीक्यूआर नावाचा ट्रायंगल आहे, या पी काय केलंय बायसेक्टर आहे, या ठिकाणी हा एम पॉइंट आहे, ठीक आहे. बरेच जण काय करतात, क्यूएम अपॉन एमआर घेतात आणि नंतर रेशो काय पीआर अपॉन पीक्यू घेतात. रॉंग. जर तुम्ही इकडून अशा पद्धतीने चालले असेल तर तुम्हाला इकडे खाली पण असंच यावं लागेल. म्हणजे फॉर्म्युला काय आहे तुमचा, क्यूएम अपॉन एमआर जर घेतलं तर पीक्यू अपॉन पीआरच घ्यावं लागेल. तुम्ही पीआर अपॉन पीक्यू घेऊ शकत नाही, चुकून जाईल. जर सुरुवात इकडनं केली आहे तर इकडची सुरुवात सुद्धा इकडनं करा. म्हणजे पीक्यू अपॉन पीआर तर क्यूएम अपॉन एमआरच घ्यावं लागेल, बाकी जमणार नाही, चुकून जाईल, ठीक आहे. त्यामुळे क्यूएम अपॉन एमआर जर घेतलं तर पीक्यू अपॉन पीआरच घ्या आणि पीआर अपॉन पीक्यू जर घेत असेल तर आरएम अपॉन क्यूएम घ्या. त्यावेळेस बरोबर, जिकडनं सुरुवात केली इकडनं अशी सुरुवात केली तिकडनंच, म्हणजे अशाच पद्धतीने जायचं रोटेशन. आणि जर असं रोटेशन घेतलं तर असं जायचं, थोडं लक्षात ठेवायचं. अँटी क्लॉकवाईज गेले तर अँटी क्लॉकवाईजच जा आणि क्लॉकवाईज गेले तर क्लॉकवाईज जा, दोन्ही याच्यामध्ये चेंज करू नका डायरेक्शन. अशा पद्धतीने अँगल बायसेक्टर थेरम आपण प्रूव्ह करू शकतो. आता याचा कॉन्व्हर्स पण दिलाय. आता कॉन्व्हर्स म्हणजे रिव्हर्स. आता कॉन्व्हर्स बुक मध्ये प्रूफ दिलेला नाहीये, तुम्ही प्रूफ करू शकता, ठीक आहे. काय म्हटलंय त्यामध्ये, काय म्हटलेलं असेल की एक रे हा एका साइडला इंटरसेप्ट करतोय, बरोबर आहे, आणि जो तो रेशो फॉर्म होतो हा रेशो इक्वल असेल तर तो अँगल, तो जो रे आहे तो त्या अँगलचा बायसेक्टर आहे, हे आपण सांगतो. म्हणजे अगोदरचा प्रॉपर्टी अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी काय आहे की हा बायसेक्टर जर असेल तर हा रेशो इक्वल असतो, ही झाली अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. त्याचा कॉन्व्हर्स काय की हा रेशो जर इक्वल असेल तर हे सी जो आहे, सी जी रे आहे तो बायसेक्टर आहे सी चा, हा त्याचा कॉन्व्हर्स. एक्झॅक्टली रिव्हर्स. आलं लक्षात. जर हा रेशो इक्वल असेल तर आपण हा याला बायसेक्टर म्हणू शकतो, हा कॉन्व्हर्स. आणि हा जर बायसेक्टर असेल तर हा रेशो इक्वल आहे, हा झाला अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. आणि त्याचा अपोजिट त्याचा कॉन्व्हर्स. हे तुम्ही करू शकता. आता याचा शेवटचा आणि लास्ट पॉइंट आहे प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. तीन ट्रान्सव्हर्सलची. आता यातला हा थेरम मी प्रूव्ह करून दाखवणार नाही, फक्त मी तुम्हाला सांगेल की कसा प्रूव्ह करायचा. तुम्ही टोटल घरी प्रूव्ह करू शकता, गिवन टू प्रूव्ह आणि प्रूफच्या फॉर्म मध्ये लिहायचं. सर्व मी सांगून देईल, फक्त तुम्ही स्वतः करू शकता. काय की तीन लाईन पॅरलल आहे आणि त्याला दोन ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट होत आहेत आणि आपल्याला त्या ठिकाणी प्रूव्ह करायचे. आता स्टेटमेंट सगळ्यात पहिले समजून घेऊया. स्टेटमेंट काय सांगते आपल्याला, तर स्टेटमेंट सांगते द रेशिओ ऑफ इंटरसेक्ट मेड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ थ्री पॅरलल लाईन्स इज इक्वल टू रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग इंटरसेक्ट मेड बाय एनी अदर ट्रान्सव्हर्सल बाय सेम पॅरलल लाईन. म्हणजे काय की या तीन पॅरलल लाईनला ही जी ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट होते, तर हा जो रेशो असेल, कोणता रेशो, हा AB अपॉन BC, हा रेशो त्याच्या सेकंड ट्रान्सव्हर्सल मुळे जे इंटरसेप्ट तयार झाले PQ अपॉन QR, PQ अपॉन QR शी इक्वल असेल. हे सांगते तुम्हाला थ्री पॅरलल लाईन्स ऍट देअर ट्रान्सव्हर्सल थेरम.
थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल थेरम काय सांगतोय की तीन लाईन पॅरलल आहेत, त्याच्या एका ट्रान्सव्हर्सलमुळे तयार होणारे हे इंटरसेप्ट जे आहे, या इंटरसेप्टचा जो रेशो आहे, हा जो इंटरसेप्टचा रेशो आहे, हा रेशो दुसऱ्या ट्रान्सव्हर्सलमुळे तयार होणाऱ्या या इंटरसेप्टच्या रेशोशी इक्वल असेल, म्हणजे हा AB अपॉन BC PQ अपॉन QR शी इक्वल असेल. हे तुम्हाला सांगते प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. 2 मार्काचा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि 4 मार्काचे हे एक हाय ऑर्डर थिंकिंग HOT म्हणजे हॉट क्वेश्चन मध्ये सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो हा थ्री पॅरलल लाईन. प्रॉब्लेम सेट मध्ये एक प्रॉब्लेम आहे जो की याच्यावर 4 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो बुक मधून आणि आउट ऑफ बुक सुद्धा. आउट ऑफ बुक म्हणजे बुकच्या बाहेरचा प्रॉब्लेम असेल, सिलेबस बुकचाच असेल पण क्वेश्चन हाय ऑर्डर थिंकिंग असेल, तो सुद्धा या प्रॉपर्टीवर विचारला जाऊ शकतो. बऱ्याच वेळेस विचारला गेलाय आणि 2 मार्काचा प्रॉब्लेम तर फिक्सच खूप वेळ विचारला गेलाय. 17, 18, 19, 20च्या पेपर नंतर जर बघितलं नवीन पॅटर्न मध्ये पण विचारला गेलाय, जुन्या पॅटर्न मध्ये पण आहेच. ओके, तर AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR आहे. आता प्रूव्ह कसं करायचं हा सगळ्यात पहिला पॉईंट. फक्त 2 ट्रायंगल कन्सिडर करावं लागतात आणि दोन्ही ट्रायंगल मध्ये BPT वापरायचा आणि दोन्ही इक्वेशनला कंबाईन करायचं, प्रूव्ह होतं. आता सगळ्यात पहिले मी ज्या पार्टला ग्रीन करतो तो पार्टकडे लक्ष द्या. हा जो ग्रीन पार्ट आहे हा एक ट्रायंगल आहे. कोणता ट्रायंगल मित्रांनो? हा ACP नावाचा ट्रायंगल. हा ACP नावाच्या ट्रायंगल मध्ये या AP आणि BD या 2 साइड पॅरलल असेल आणि मी तुम्हाला सांगितलं की ट्रायंगलच्या एका साइडला जर एक लाईन पॅरलल असेल आणि ती उरलेल्या 2 साइडला इंटरसेक्ट करत असेल तो डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये, तर BPT काय सांगतो, तो रेशो इक्वल असेल. म्हणजे काय, AB अपॉन BC इज इक्वल टू PD अपॉन DC. हा रेशो इक्वल असेल. बरोबर आहे, हा रेशो काय असेल, इक्वल. सो इन ट्रायंगल काय म्हणणार तुम्ही, इन ट्रायंगल CAP, इन ट्रायंगल CAP काय म्हणणार तुम्ही की AP इज पॅरलल टू BD. AP आणि BD एकमेकांना काय आहे, पॅरलल आहे. हा AP आणि BD एकमेकांना पॅरलल आहे. जर हे पॅरलल असेल तर हा ट्रायंगल असा तुम्ही टिल्ट करायचा. कसा टिल्ट करायचा बघा, एकदा काढून दाखवतो मी तुम्हाला. हा CAP, वरती C, इकडे A आणि इकडे P. या AP ला पॅरलल काय तर BD, हा BD त्याला पॅरलल आहे. बघा हा C पॉइंट काय केलं, फक्त मी वरती ढकलला, असा उचलला हा ट्रायंगल आणि असा टिल्ट केला. हा C पॉइंट म्हणजे हे टोक कुठे गेला, असं वरती, म्हणजे हा C ट्रायंगल असा वरती आला. हा AP, तर CAP. तर याला जर BPT वापरला तुम्ही याच्यावर, तर BPT वापरलं काय होईल, BPT तुमचा बघा हा AB अपॉन BC. आपण काय करू, वरतून नाही खालून वरती जाऊ. बरोबर आहे, AB अपॉन BC, AB अपॉन BC इज इक्वल टू PD अपॉन DC, PD अपॉन DC. याला इक्वेशन फर्स्ट म्हणू, याला इक्वेशन काय म्हणू, फर्स्ट. आलं लक्षात कसं केलं, या C पॉइंटला वरती ढकललं, मग हा BD आणि AP पॅरलल आहे, तो काय होईल तुमचं AB अपॉन BC. कसंही घेतलं तरी सेमच, ठीक आहे. AB अपॉन BC वरतून जरी घेतला असत मग त्याचा तुम्हाला हे करावं लागेल, इनवर्स म्हणजे वरती करावं लागेल, ठीक आहे. त्याकरता AB अपॉन BC आणि PD अपॉन DC इक्वेशन फर्स्ट म्हणून, ठीक आहे. हा पहिला ट्रायंगल. आता दुसरा ट्रायंगल कन्सिडर करू, ठीक आहे. दुसरा ट्रायंगल कोणता कन्सिडर करायचा, आता या ठिकाणी मी इरेज करतो. जो ऑरेंज मध्ये असेल तो दुसरा ट्रायंगल कन्सिडर करू. कोणता, सपोज हा ट्रायंगल कन्सिडर केला, हा ट्रायंगल कन्सिडर केला, तर या ट्रायंगल मध्ये हे पॅरलल आहे. बरोबर आहे, म्हणजे काय, हा ट्रायंगल तर इझीच आहे, ठीक आहे. या ट्रायंगल तुम्हाला घेऊन दाखवतो. काय नाव याचं, P, त्यानंतर हा R आणि इकडे C. हा PRC ट्रायंगल घेतला. कोणता ट्रायंगल घेतला, PRC. सो इन ट्रायंगल PRC काय पॅरलल आहे, हे DQ आणि CR एकमेकांना पॅरलल आहे. DQ आणि CR एकमेकांना पॅरलल आहे. सो काय म्हणणार तुम्ही, DQ पॅरलल टू CR, आणि DQ आणि CR जर एकमेकांना पॅरलल असेल तर काय रेशो होईल तुमचा, PD अपॉन DC, PD अपॉन DC इज इक्वल टू PQ अपॉन QR, PQ अपॉन QR. हे इक्वेशन सेकंड झालं. हे काय झालं, इक्वेशन सेकंड झालं. लक्षात आलं, या CR ट्रायंगल मध्ये हा DQ आणि CR जर पॅरलल आहे तर बाय BPT PD अपॉन DC PQ अपॉन QR. आता हे मिटवून टाकतो फिगर मी. आता फर्स्ट आणि 2 या इक्वेशनचा विचार करू. फर्स्ट आणि 2 या 2 इक्वेशनचा जर विचार केला तर या इक्वेशन मध्ये PDDC इथे पण आहे, PDDC इथे जर या 2 जर इक्वल असेल तर उरलेले 2 काय असेल, इक्वल. सो फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड काय म्हणणार तुम्ही, AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं थ्री पॅरलल लाईन मध्ये, की या ट्रान्सफॉर्मर तयार होणारा हा इंटरसेप्ट आणि हा इंटरसेप्ट दोघांचा रेशो काय असेल, सेम असेल. अशा पद्धतीने तुम्ही प्रूव्ह करू शकता. गिवन मध्ये काय लिहावं लागेल तुम्हाला, लाईन L M N एकमेकांना पॅरलल, L पॅरलल टू M M पॅरलल टू N. त्यानंतर T1 इज अ ट्रान्सव्हर्सल विच इंटरसेक्ट
लाईन एल एम एन इन पॉइंट ए बी अँड सी. त्यानंतर काय म्हणायला लागेल T2 इज अ ट्रान्सव्हर्सल विच इंटरसेक्ट एल एम एन अँड एन पी क्यू आर. एवढं झालं गिवन. त्यानंतर टू ब्रू काय करायचंय, टू ब्रू लिहायला लागेल ए बी अपॉन बी सी अँड इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर. हे झालं टू ब्रू. कन्स्ट्रक्शन काय करावं लागेल, जॉईंट पी अँड सी किंवा ड्रॉ पी सी. आणि बाकी प्रूफ मध्ये असं लिहावं लागेल सगळ्यात पहिले इन ट्रायंगल CAP BD पॅरलल टू AP आणि हे वापरावं लागेल बाय बीपीटी थेरम नुसार. हे इक्वेशन फर्स्ट. सेकंड मध्ये इन ट्रायंगल PRC DQ पॅरलल टू CR बाय बीपीटी हे आणि फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड आणि हे झालं प्रूफ. एवढंच प्रूफ करायचंय. अशा पद्धतीने तुम्ही हे सुद्धा प्रॉपर्टी प्रूव्ह करू शकता. आय होप आजचं हे बेसिक चांगल्यारीत्या समजलं असेल. आता एकदा त्याला रिवाइज करू आणि मग नंतर आजचं लेक्चर आपण थांबवू. काय म्हटलंय, बेसिक प्रोपॅरिटी थेरम काय सांगतोय की ट्रायंगल ABC मध्ये ही PQ, ओके, ट्रायंगल ABC मध्ये PQ लाईन आणि AC लाईन एकमेकांना पॅरलल असेल तर हा जो रेशो असतो AP अपॉन PB आणि हा QC अपॉन CQ अपॉन BQ हा रेशो प्रोपोर्शन मध्ये असतो, इक्वल असतो. हे सांगते बीपीटी थेरम. आलं लक्षात. आता कॉन्व्हर्स काय सांगतोय, कॉन्व्हर्स सांगतोय की हा PS अपॉन ST हा रेशो आणि PT अपॉन TR हा रेशो जर गिवन असेल तर आपण बाय कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी म्हणू शकतो की ही ST लाईन आणि ह्या QR लाईन एकमेकांना पॅरलल आहे. हे आपल्याला कॉन्व्हर्स सांगतोय. आणि या दोन गोष्टी लक्षात. काय सगळ्यात पहिले, जर लाईन एकमेकांना या दोन लाईन म्हणजे पॅरलल असतील तर हा AP अपॉन PB आणि हा CQ अपॉन QB हा रेशो कॉन्स्टंट आहे, म्हणजे सॉरी प्रोपोर्शन मध्ये आहे. हा बीपीटी सांगतो. आणि जर हा रेशो प्रोपोर्शन मध्ये ऑलरेडी दिलेला असेल तर बाय कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी काय सांगतो की ह्या दोन लाईन पॅरलल आहे. आलं बीपीटी आणि कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी लक्षात. त्याच्यानंतर समोर काय म्हटलंय की जर हा अँगल बायसेक्टर या लाईनला इकडे इंटरसेक्ट करत असेल तर हा AD अपॉन DC जर हा अँगल बायसेक्टर असेल, काय असेल की हा BD इज अ बायसेक्टर ऑफ अँगल ABC. या हा जर बायसेक्टर असेल तर हा AD अपॉन DC हा रेशो या AB अपॉन ACC इक्वल असतो. AB अपॉन ACC आणि AB अपॉन BCC. AB अपॉन BCC इक्वल असतो AB अपॉन BCC. हे आपल्याला अँगल बायसेक्टर थेरम सांगतो. काय सांगतो अँगल बायसेक्टर थेरम की हा अँगल B चा, हा BD जर अँगल B चा बायसेक्टर असेल तर AD अपॉन DC हा रेशो AB अपॉन BCC इक्वल असतो. हे सांगतं अँगल बायसेक्टर थेरम. आणि थ्री पॅरलल लाईन्स काय सांगतायत की जर ही AX BY आणि CZ या लाईन एकमेकांना पॅरलल असेल आणि LM जर ट्रान्सव्हर्सल असेल तर ह्या इंटरसेप्टचा रेशो म्हणजे AB अपॉन BC इज इक्वल टू XY अपॉन YZ असेल. हे इंटरसेप्टचा रेशो एकमेकांना प्रोपोर्शन मध्ये असेल. हे सांगते बाय प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. अशा पद्धतीने हे आजचं बेसिक या ठिकाणी आपण व्यवस्थितरित्या बघितलंय. या बेसिक वरती डिपेंड आपल्याला एक सुंदरसा एक प्रॅक्टिस सेट 1.2 आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. SSC बोर्डच्या दृष्टीनं हा पॉइंट अत्यंत महत्त्वाचा आहे. आजचे लेक्चर पण महत्त्वाचे आहे, आता प्रॅक्टिस सेट पण महत्त्वाचा आहे. आजचं लेक्चर लक्षात आलं नसेल तर प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करू शकणार नाही. आणि हे जर बेसिक लक्षात आलं तर प्रॅक्टिस सेट अतिशय सोपं जाईल. ज्यांनी बेसिक केलं नाही त्यांना डायरेक्ट प्रॅक्टिस सेट करायला हार्ड वाटतं आणि त्यामुळे जॉमेट्री हार्ड वाटतं. ज्याचं बेसिक चांगलं, ज्याने बेसिक चांगलं केलं त्याला जॉमेट्री हार्ड वाटत नाही. हा डिफरन्स आहे. 9th क्लासमध्ये पण जाणवला असेल. जॉमेट्री हार्ड तर त्या ठिकाणी बेसिक कुठेतरी आपलं पूर्ण राहिलंय. आणि 10th मध्ये जर जॉमेट्रीमध्ये मार्क्स मिळवायचे असेल, जॉमेट्री परफेक्ट बनवायचं असेल तर बेसिक गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ओके, थँक्यू.